रायगड जिल्ह्यात झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने महाड तालुक्यात सलग 3 वेळा पूरस्थिती निर्माण झाली आहे। या पुरामुळे महाडकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। आता पूर ओसरल्यानंतर ग्रामीण भागातील शेतीचे मोठे नुकसान समोर येत आहे। अनेक शेतांमध्ये भात रोपांवर गाळ आणि मातीचा जाड थर साचला असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित विस्कळीत झाले असून प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली। ह्या वर्षी पाऊस उशिरा आला, त्यामुळं मे महिन्याच्या शेवटी आणि जूनच्या पहिल्या पंधरवड्यात ज्या शेतकऱ्यांनी रायगडमध्ये पेरण्या केल्या होत्या त्या उशिरा पाऊस आल्यामुळं त्या वायाला गेलेल्या आहेत आणि त्यानंतर पुन्हा दुबार पेरणी केलेली जी पिकं आहेत तर मागच्या 4-5 दिवसाच्या पूर परिस्थितीमुळं संपूर्ण रायगडमधली शेती ही पुराखाली गेली आणि ते आज आपण जर पाहिलं तर हे पूर्ण पिकं ही सडलेली आहेत। त्यामुळं 2-2 वेळा पेरण्या करून आज ह्या शेतकऱ्यांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे। त्यामुळं सन्माननीय मुख्यमंत्र्यांना आणि कृषी मंत्री भरणेमामांना मी रायगडच्या शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करतोय की आपण रायगडमध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीचे पंचनामे करून हेक्टरी किमान 50,000 रुपये हे या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे। आणि जर तुम्ही ते करणार नसाल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी तीव्र आंदोलन करू, रस्त्यावर उतरू, रस्ता रोको करू। ह्या पद्धतीची आमची भूमिका राहणार आहे। एसबीआर न्यूजसाठी कोकण विभागीय संपादक निलेश लोखंडे, महाड।